नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनभरतीची एक मोठी जाहिरात येणार आहे. नुकतंच 1.5 लाख पदभरतीमध्ये पहिल्या टप्प्यात 50,000 जागा भरल्या जाणार आहे आणि ह्या 50% वनभरतीची जाहिरात असण्याचे चान्सेस आहेत. वनभरतीमध्ये 2 महत्वाची पदांची जाहिरात येणार आहे. एक म्हणजे वनसेवक, जी जवळपास 12,000 ते 13,000 पर्यंत व्हॅकन्सी, आणि दुसरी वनरक्षक, जवळपास 1300 ते 1600 पर्यंत व्हॅकन्सी ह्या वनरक्षकाची येऊ शकते. सो आरटीआयच्या माध्यमातून नुकतीच जी माहिती आपल्या हातात आलेली, ती माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घेऊया. प्रत्येक वनवृत्तानुसार किती जागा आणि जाहिरात कधी येण्याचे चान्सेस आहेत. जाहिरात कधी येऊ शकते? साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये जाहिरात येण्याचे चान्सेस वर्तवले जात आहे. बघूया, हा अंदाज आहे, बघूया जाहिरात कधी, फक्त अंदाज तुम्हाला मी देतोय, तुम्ही जेणेकरून तयारीत राहणं गरजेचं आहे. आता वनवृत्तानुसार जागा किती थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. तिकडे जाण्यापूर्वी एक थोडीशी मी मार्केटिंग करतोय, ऍड करतोय तुमच्या समोर. इग्नाइट अकॅडमीकडनं बघा, सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची बॅच जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आहे. ज्या बॅचेसचा उपयोग तुम्हाला मनपा भरती, जी आगामी काळात मनपा भरती मोठ्या प्रमाणात जाहिरात येणार, ती पण साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. लेखा कोषागार जाहिरात येणार आहे. आदिवासी विकास एक जाहिरात येणार आहे. वन विभागाची जाहिरात आहे. नगर परिषद जाहिरात आहे. समाज कल्याण आता चालू आहे. महिला बाल कल्याण पण आता चालू आहे. यासारख्या सरळ सेवेच्या, झेडपीच्या, आरोग्य सेवक भरतीच्या ह्या सगळ्या जाहिरातीसाठी एकमेव ही अशी बॅच आहे जी तुम्हाला उपयोगात येणार आहे. ज्या बॅचची फी आता तुम्ही जर घेतलं 25% ऑफ मध्ये, म्हणजे 1499 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला पूर्ण टीचिंग आहे, सराव टेस्ट सिरीज आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. नंबर ऑफ लेक्चर्स तुम्हाला किती वेळेस बघता येईल, लाईव्ह झालेले रेकॉर्ड करून लेक्चर किती वेळेस बघू शकतात, 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी ही बॅच असणार आहे. सो लगेच ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, ही ओल्ड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली होती. मार्च 2024 अखेरपर्यंत वनरक्षकाच्या रिक्त जागा किती होत्या? त्या जागा होत्या 1684, बरोबर. 1684 जागा रिक्त होत्या. पण आता अपडेट जी आपल्याकडे आलेली आहे त्यामध्ये थोड्याशा जागा अजून कमी झाल्या, कारण मागच्या वनरक्षकांची कदाचित इथे नियुक्ती जर झाली असेल तर जागा अजून कमी झालेल्या आहेत. मग न्यू इन्फॉर्मेशन जर बघितली तर आरटीआयच्या माध्यमातून माहिती आपल्या समोर येते. बघा, 11 डिसेंबर 2024, म्हणजे आता 2-3 दिवसापूर्वीचीच ही बातमी आहे. 11 डिसेंबर ही आरटीआयच्या माध्यमातून मागितलेली माहिती आहे. यामध्ये त्यांनी सांगितलंय की सप्टेंबर 2024 अखेरपर्यंत जी माहिती तुमच्या समोर येते. बघा, सप्टेंबर 2024 अखेरपर्यंत किती जागा वनरक्षकाच्या रिक्त आहे ती माहिती आपण मागितली तर त्यांनी दिलेली. बघा, सप्टेंबर 24 अखेरपर्यंत टोटल जागा ज्या रिक्त आहेत, ती ही प्रत्येक वनवृत्तानुसारच्या ह्या जागा आहेत. मग आता इथे बघूया आपण. चंद्रपूर वनरक्षक बघितलं, गट क चे पदे वनरक्षक, तर चंद्रपूरच्या जागा आहेत 46. दुसरा आहे त्या ठिकाणी गडचिरोलीच्या जागा आहे 217. नंतर नागपूरच्या जागा आहे 87. अमरावतीच्या 267, म्हणजे सगळ्यात जास्त जागा अमरावतीच्या आहेत. यवतमाळच्या जागा 68 आहे. त्यानंतर ह्या एक जागा आहे, हा याचा अर्थ मला कळला नाही, पण एक जागा याच्या आहे. पुण्याच्या जागा आहेत 16. त्यानंतर धुळे बघा, पुण्याच्या जागा आहेत 16. धुळ्याच्या जागा 218 जागा आहेत. पुण्याच्या सुद्धा जागा खूप मोठ्या प्रमाणात इथे अवेलेबल आहे. बघा, धुळे. त्यानंतर नाशिकच्या 68 आहे. त्यानंतर औरंगाबादच्या 50 आहे. ठाण्याच्या 291, सर्वात जास्त ठाण्याच्या जागा आहेत. आणि कोल्हापूरच्या 29 जागा आहेत. अशा प्रकारे जवळपास 1400 पर्यंत, अंदाजे 1400 पर्यंत जागा, 1300 समथिंग, त्याला आपण 1400 म्हणूया, 1358 जागा इथे रिक्त आहे. मग जर बघितलं तर ऍड यायची म्हटली तर साधारणतः 1500-1600 वनरक्षकाची जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत. आता तुम्ही जर याची तयारी करणार असाल, त्या वनवृत्तानुसार अभ्यास करणार असाल, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती अजून मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये देतो. वनसेवकाची पण जाहिरात याच्याबरोबर येण्याचे चान्सेस आहे. आणि वनसेवकाच्या तुम्हाला माहिती 12,991 जागा आहे. वनरक्षक या पदासाठी तुम्ही जर तयारी करणार असाल, ही जाहिरात जर आली भविष्यामध्ये, तर त्यासाठी सॅलरी स्ट्रक्चर तुम्ही जर बघितलं तर साधारणतः 35 ते 40 हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला इथे मिळते. 35-40 हजारापर्यंत सॅलरी आहे. आणि पात्रता जर बघितली तर तुम्हाला 12वी असावं लागतं. 12वी विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र यापैकी एक विषय तुमचा असावा लागतो. एसटी कॅटेगरीला 10वी चालते, माजी सैनिकांना 10वी चालत आहे, नक्षलवाद्यांचे पाल्य असं 10वी चालणार आहे.
त्यानंतर ऑनलाईनची जी परीक्षा होती ना, यामध्ये 3 टप्पे असतात. एक ऑनलाईनची परीक्षा असते, त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं आणि तिसरं तुमचं ग्राउंड असतं. ग्राउंड म्हणजे तुमचं रनिंग असणार फक्त. परीक्षा जी असते ना ती मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे 30 गुणांसाठी 120 गुणांची आणि 80 मार्क तुम्हाला कशाला असतात, ग्राउंडसाठी असतात. अशी ही तुमची एक्झाम होणार आहे. सो विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा हेतू हा आहे की वनरक्षकाची जाहिरात येण्याचे चान्सेस आहे. तयारीत राहा. त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शकाची गरज वाटली तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे. इग्नाइट अकॅडमी तुम्ही ह्या वन विभागाच्या पदासाठीची तयारी करू शकता. त्यासाठी ही बॅच तुम्हाला सर्वसमावेशक बॅच आहे. त्याचबरोबर तुम्ही इतर जे येणाऱ्या जाहिराती आहे, मनपा, समाज कल्याण चालू आहे, लेखा कोशागार, आदिवासी, महिला बाल विकास, नगर परिषद याची पण तयारी करू शकता. त्यासाठी ऍप डाउनलोड करायचं. 1499 GST मध्ये बॅच अवेलेबल आहे 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी असणारे. काही शंका असेल तर 8888 25 117 या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.